नमस्कार मित्रांनो, केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सियाच्या भावानेच रचला होता मोठा कट. काय आहे ही मोठी अपडेट आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. हत्याकांडाच्या तपासात दररोज नवीन धागेदोरे समोर येत असून आता या प्रकरणात सिया गोयलचा मोठा भाऊ साहिल गोयल आणि मुख्य आरोपी चेतन चौधरी यांच्यातील मैत्री तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत आणि तीच आपण सविस्तर बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सिया आणि चेतनची ओळख सोशल मीडियावरून नव्हे तर साहिलमुळेच झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. याचबरोबर दोघांमधील हजारो फोन कॉल आणि डिजिटल पुराव्याची पोलिसांकडून सखोल छाननी सुरू झाली आहे. तपासातील माहितीनुसार साहिल गोयल आणि चेतन चौधरी हे स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये एकाच संघाकडून खेळत होते. सिया अनेकदा भावासोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी जात होती. याच काळात तिची चेतनशी ओळख झाली. सुरुवातीला साधी मैत्री असलेले हे नाते पुढे प्रेम संबंधात बदलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसाच्या प्राथमिक तपासानुसार 2025च्या दिवाळीच्या सुमारास एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत सिया आणि चेतन पुन्हा भेटले. त्यानंतर दोघांमधील संपर्क वाढला आणि नियमित संवाद सुरू झाला. या कालावधीतच त्यांच्या संबंधांनी अधिक गंभीर स्वरूपाचे धारण केल्याचा तपास यंत्रणाचा अंदाज आहे. कॉल डिलीट रेकॉर्ड तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यातील तब्बल 2004 कॉल झाल्याचे समोर आले आहेत. या कॉलचा एकूण कालावधी सुमारे 238 तास असल्याची माहिती समोर आहे. या संभाषणामध्ये नेमकी काय चर्चा झाली, यातून हत्येचा कट रचला गेला का, याचा पोलीस तपास करत आहेत. फोन कॉल सोबतच डिलीट करण्यात आलेली चॅट्स, मोबाईलमधील डिजिटल डेटा आणि घटनेच्या दिवशी वापरण्यात आलेला संशय असल्याचा कथित सिग्नल बाबतही फॉरेन्सिक तपास सुरू आहेत. या डिजिटल पुराव्याच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उघडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान सिया गोयल आणि पुण्यातील रिअल इंडस्ट्री व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे नोव्हेंबर 2026 मध्ये लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंब विवाहाच्या तयारीत व्यस्त असताना सिया आणि चेतन यांच्यात सातत्याने संपर्क सुरू असल्याचे तपासात समोर आले आहेत. सियाच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तिने लग्नाबाबत कोणती नाराजगी किंवा नकार यापूर्वी व्यक्त केला नव्हता. जर तिने स्पष्ट भूमिका घेतली असती तर कुटुंबाने लग्नाचा निर्णय फिरवण्यासाठी पुढे ढकलला असता, असंही कुटुंबांनी सांगितलं आहे. सध्या पोलिसांकडून साहिल गोयल, चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या बाबतीतील संबंध, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहाराचा संघर्ष तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तुम्हाला काय वाटते या बाबतीत, हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.